वसई विरार शहरात होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर एक हृदयद्रावक घटना समोर आली। नालासोपारा पूर्वेतील धानिवबाग परिसरात 6 वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोकसागर बुडाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार जोया खान ही मुलगी धानिवबाग येथील गावदेवी अपार्टमेंटमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती। सोमवारी सकाळी 8:30च्या सुमारास तिची आई मुमताज कामासाठी बाहेर गेली होती। त्यानंतर जोया खेळण्यासाठी घराबाहेर पडली, मात्र काही वेळानंतर ती अचानक बेपत्ता झाली। कुटुंबियांनी परिसरात सर्वत्र शोधाशोध सुरू केली, मात्र ती सापडली नाही। अखेर रात्री उशिरा पेल्हार पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला। दरम्यान मंगळवारी दुपारी शोध मोहीम सुरू असतानाच धानिवबाग येथील ओमनी कंपाऊंडमधील विहिरीत झोयाचा मृतदेह आढळून आला। ही बातमी समजताच परिसरात एकच खळबळ उडाली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवलाय। विरार विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांनी सांगितलंय की शवविच्छेदन अहवालानंतरच ही हत्या की अपघात याबाबत स्पष्टता होईल। सध्या पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे। या घटनेमुळे नालासोपारात शोककळा पसरली। होळीच्या सणाच्या आनंदावर विरजण पडलंय। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पुढील तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचंच लक्ष लागले। तर काय नेमकी घटना झाली आहे? एका लहान मुलीची बॉडी भेटते काय म्हणजे? मुमताज कलीम खान या महिलेने काल रात्री पेल्हार पोलीस स्टेशन येथे आपली अल्पवयीन मुलगी 6 वर्षाची हरवल्याबाबतची गुन्हा दाखल केला होता। BNS 137(2) प्रमाणे त्याबाबत शोध घेणं चालू होतं पोलिसांमार्फत। त्या दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की ओमनी कंपाऊंडमध्ये एक अल्पवयीन मुलीची बॉडी आहे। ती माहिती खात्री केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना दाखवल्यानंतर ती त्याच मुलीची असल्याची खात्री पडलेली आहे। आता आम्ही ती बॉडी बाहेर काढून ॲम्ब्युलन्समधून पोस्टमॉर्टम करता इन्क्वेस्ट आणि पोस्टमॉर्टम करता पुढील कार्यवाही करता पाठवलेत आलेले। काय माहिती झाली, हत्या झाली आहे का कशा प्रकारे काय असं काय? नाही, याबाबत आपण आता PM रिपोर्ट आल्यानंतर पुढील बाबी स्पष्ट होतील।